तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ घातलाय। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने सामने आहेत। मात्र हा राजकीय संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय। मंगळवारी अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचारामध्ये मतदारांना आवाहन केलंय। मुलीऐवजी यंदा सुनेला निवडून द्या असं म्हटलेलं आहे। आणि याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी अजित पवार चुकीचं बोललेले नाही, मात्र मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असा खोचक टोला त्यांनी लगावलाय। पवारांनी लगावलेल्या या टोल्यावरून आता पवारांवर जोरदार टीका होऊ लागली आहे। मुलामुलीमध्ये फरक न करणारे आणि पुरोगामी विचारांसाठी ओळखले जाणारे पवार मूळ आणि बाहेरून आलेले असा फरक कधीपासून करायला लागलेत असा सवाल उपस्थित होतोय। काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे केला होता आणि त्यावरून देखील मोठं वादळ उठलं होतं। यातूनच आता राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला होता। आता पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सगळ्याच स्तरावरून आश्चर्य व्यक्त केलं जातंय। तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेला आहे। उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं। त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही, कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही। खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या। सगळी फिटामफाट। बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान त्याच्या चुकीचं काय असे 2 गोष्टी असतात। मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। आपला आणि परकेपणा का? कारण मोठ्या भावाची बायको ही आई समान वाटते, ती लगेच क्षणात इतकी परकी कशी झाली? आई परकी का वाटू लागली? आणि म्हणून गेल्या काही दिवसापूर्वी आयोगाच्या दृष्टिकोनातून मी एक वक्तव्य केलं होतं। त्याच्यावरती बोलणाऱ्या महिला, मलाही त्यांना विचारायचंय की आता त्यांचं उत्तर कुठे गेलं? लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार। आदरणीय पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। हे गेले 60 वर्षाचा महाराष्ट्रात तुम्ही बघताय, त्याच्यामुळे आम्हाला त्याची सवय झाली। ती त्यांच्या रक्ताची आहे, तिला राजकीय फायदाच घ्यायचा असता तर तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना। माझी बायको लावते ना आडनाव, ऋता सामंत आवड लावते ती, पण तिने पवार ह्या नाव कधी लावून नाही घेतलं। आणि ह्या अशा निवडणुका कर्तृत्वावर लढायला लागतात। पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही। ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळला आहे, परिवाराला सांभाळला आहे। आणि परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी, घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये। शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे। माननीय शरदचंद्र पवारजी, आपण महाराष्ट्रातल्या सर्व सुनांचा अपमान केलेला आहे। कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे तारा राणींची, ही भूमी आहे सावित्रीमाईंची, ही भूमी आहे जिजाबाईंची। या सर्व सुना होत्या आणि यांनी समाजासाठी त्याचप्रमाणे स्वराज्यासाठी काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। या महिलांचा आपण अपमान करता आहात। पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करताय। आपल्यासारख्या जाणत्या राजकारणांकडून ही अपेक्षा नव्हती। अशा प्रकारे 40 वर्ष पवार परिवारात वावरणारी मराठवाड्यातल्या पाटलाची लेक ही पवार साहेबांना आपली वाटत नाही, परकी वाटते। याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही।
म्हणजे याच्यात त्यांना काय एक्झॅक्टली म्हणायचं आहे की एखादी सून जर ती 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही, ती बाहेरचीच राहते, हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे त्यांचं बोलणं मला बिलकुल पटलं नाही, बिलकुल आवडलं देखील नाही. पवार साहेब पोटच्या लेकीसाठी धृतराष्ट्र झालेले आहेत. लेक ही लक्ष्मी आहे तर बाहेरची येणारी सून आपल्या घरातली ही महालक्ष्मी असते. परंतु निवडणुकीसाठी आपल्या सुनेला दुसऱ्या मिनिटाला ज्यावेळी आता तिला सन्मान द्यायची वेळ आलेली आहे त्यावेळी दुधातल्या पडलेल्या माशीसारखं बाजूला काढणं हे कुठल्याही सून स्वीकार करणार नाही. लेक आपल्याकडे सून म्हणून आली असेल तर तिला लेकीप्रमाणे वागणूक द्या. पण आपली समजा लेक दुसरीकडे कुठे दिलेली असेल तर त्याही ठिकाणी तिला सून न म्हणता तिला सुद्धा लेकीने वागवलं पाहिजे, असं एक महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे या स्वरूपाचं वक्तव्य करून मला असं वाटतं की हे काही न पटणारं उदाहरण आहे. त्यावेळेस अजितदादा असं म्हणाले, अजित पवार म्हणाले की पवार लक्षात ठेवा, मतदान करताना त्याला प्रत्युत्तर शरद पवार साहेबांनी दिलं. ते म्हणाले की बरोबर आहे, मूळ पवार कोण, कारण जन्मानी कोण पवार तर ते लक्षात ठेवा. आता जनता जन्मानी असलेल्या पवारावर लक्ष ठेवेल आणि तेच संकेत पवार साहेबांनी दिले आणि जनता देते.